विठ्ठल वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त हरीशी न भजत दैवहत. हे 7व्या अभंगातलं दुसरं चरण. वरच्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी वज्रले फोने आभक्तासी, तर तो आभक्ताचा विशेष खुलासा खालच्या चरणात केलाय. काल आपल्या याच्यात मी थोडंसं आपल्याला सांगितलं, पण ज्ञानेश्वर महाराजाच्या ठिकाणी आभक्ताचं लक्षण सांगतात. आभक्त काय? नाही ज्याशी भक्ती तो आभक्त. तर या चरणामध्ये 3 पद खूप महत्वाचे आहेत पोरो. काय आहे? अभंगाकडं पाहणं आणि त्यातलं मर्म ओळखणं. मी आपल्याला खूप वेळा सांगतो, अभंग वाचणं वेगळं, अभंग कळणं वेगळं, त्यात अभंग कळणं वेगळं, त्यातलं तात्पर्य कळणं वेगळं आणि त्यातला समन्वय कळणं वेगळं आणि त्याच्या पुढचं त्यातले भाव कळणं वेगळं राहतं. हां, त्याला भाव म्हणजे त्याला नजर असावी लागते. तर या चरणामध्ये तुम्हाला काय दिसलं? आता काय नाही दिसलं तुम्हाला. तर या चरणामध्ये 3 गोष्टी आहेत. इथं काय आहे? माऊली म्हणतात, नाही ज्याशी भक्ती. जो भक्ती करीत त्याला अभक्त म्हणतात. इथं कोणाला कळतं. पण भक्ती करत नाही. इथं दुसरे 3 पद कोणते आहेत? पहिली गोष्ट आहे तो पतित आहे. नंतर मग अभक्त आहे आणि नंतर तो दैवहत आहे. तो दैवहत, दैवहत, अभक्त आणि पतित, हे 3 पद आहेत महत्वाचे. मग तो लगेच पतित झाला का? नाही. तो लगेच अभक्त झाला का? नाही. मग कुठून क्रम करायचा? नाही, नाही. नाही, तिथून कुठं दैवहत. अरे ते करंटच जन्माला आलंय ते. करंटच जन्माला आलंय ते. त्याच्यात भाग्यातच नाही. त्याने त्यामुळे त्याला भक्ती घडली नाही आणि म्हणून काय झालं? तो अभक्त झाला आणि अभक्त झाल्यामुळे तो पतित झाला. आता लक्षात आलं का नाही? मग आता अधिपतीत पद आलं तर मी तुम्हाला अधिपतीतही सांगणार आहे. क्रमक्रमतेनंतर पण तुमच्या लक्षात आणून देण्याकरता जो दैवहीन आहे म्हणून परमार्थ करायला सुद्धा जसं या ठिकाणी भाग्याच्याने भडशेन उद्यमाच्याने मिशे, हे प्रपंच समृद्धात अपयशी घररी घे. धनवान म्हणजे तो भाग्यवान असतो, तो व्यवहारातली गोष्ट. तसं या ठिकाणी हा भाग्यवान असावा लागतो. पुढे सांगतो मी आपल्याला. तसा परमार्थ होत नाही. त्याला भाग्य घेऊन जन्माला यावं लागतं. पुढे सांगतो मी तुम्हाला ते. पण भाग्यहीन आहे तो आणि म्हणून तो त्याला भक्ती न घडल्यामुळे तो अभक्त बनला आणि अभक्त झाल्यामुळे मग तो पतित झाला. तर पतित झाला म्हणजे काय आहे? पतित कशाला म्हणतात? अरे जो हरिभक्ती करीत नाही त्याला तोच पतित होईल. भक्ती करणार कसं काय पतित होईल? तो पतित होतो. पण का पतित झाला तो? तर तो हरिभक्ती करीत नाही म्हणून तो पतित झाला. आणि पतित कसा झाला? पतित कशाला म्हणतात? याचं थोडंसं बारीक चिंतन करायचं आहे आपल्याला. तो पतित आहे, तो अभक्ता आहे, तो करंटा आहे, तो दैवहीन आहे. हे 4 मुद्दे या चरणात मला तुम्हाला क्रमाक्रमाने सांगायचे आहेत. तर गोष्ट काय आहे ते पतित याचा अर्थ पतती, काय आहे? पतती भ्रष्टः भवति. पती शब्द काय आहे? पतितः भ्रष्टः भवति. म्हणजे पतित होणं म्हणजे भ्रष्ट होणं. पतित होणं भ्रष्ट म्हणजे काय? घसरणे, खाली पडणे. त्याला काय म्हणतात? पतित. याला काय म्हणतात? पतित. त्याला काय आहेत? पतितः भव, पतितः म्हणजे भ्रष्टा भवति, गलितः म्हणजे भ्रष्टा भवति, काय पतन आश्रय, पातित्य विशिष्ट, स्वधर्मच्युत. हे पतित शब्दाचे वेगळे अर्थ आहेत. म्हणजे याचा काय? गलित म्हणजे अवस्था आहे त्यातून खाली घसरलेला, म्हणजे त्याला भ्रष्ट झाला. भ्रष्ट म्हणजे काय? मग त्याला काय म्हणतात? ते स्थान भ्रष्ट. स्थान भ्रष्ट ज्याला म्हणतात ना, म्हणजे त्याला पतित म्हणतात. खाली पडलेला भ्रष्ट, भ्रष्ट झाला म्हणजे त्यात पदावून गेला त्याला भ्रष्ट असं म्हणतात ते. तर असं आहे. गलित म्हणजे त्याला पतनाश्रय. पतन आश्रय म्हणजे आता एखादं फळ खाली पडलं. मग खाली पडलं का नाही? पण त्या पतनाचा आश्रय कोण येते? ते फळ असतं ना. मग तसा पतित जो असतो तो त्या पतनाचा जो आश्रय असतो म्हणून त्याला पतित असं म्हटलंय. असं आहे. दुसरी गोष्ट आहे पातित्य विशिष्ट.
म्हणजे पतित हे विशेषण कोणाला लागतं? पडलेलंच लागतं ना. म्हणून जे पतित असतो तो पातित्य विशिष्ट पडलेल्याला पतित म्हणतात. असं आहे. मग कशातून पडतो? स्वधर्मच्युतः. तर ते आता ऐका. पतित होतो म्हणजे स्वधर्माच्युतः पतितः, शास्त्रविहित कर्माच्युतः इति पतितः, सदाचाराधिकात पतितः इति पतितः, आणि भगवत भक्तीपासून पतित होत त्याला पतित असं म्हणतात. याला पतित असं म्हणतात. म्हणजे काय ते, त्या मार्कंड्यानी पतिताचं लक्षण फार, मार्कंडेय पुराणामध्ये पतिताचं लक्षण फार गोड केलंय. त्याने असं म्हणलंय, स्वधर्मम या समुच्छिद्य परधर्मा समाश्रयेत, अनापादिता विद्वद्भी पतिता परिकीर्तितः. त्या विद्वानांनी त्याला त्याला पतित असं म्हटलेलं आहे. स्वधर्मम या समुच्छिद्य, स्वतःच्या धर्माचा उच्छेद करून परधर्माश्रया परधर्माश्रयेत, म्हणजे परधर्मा समाश्रयेत, याचा अर्थ स्वतःचा धर्म टाकून आणि दुसऱ्याच्या धर्माचा स्वीकार करणं, म्हणजे स्वधर्माच्युत, स्वधर्मातून तो पतित झाला. असं तुमच्या लक्षात आलं. स्वधर्मातून तो पतित झाला. तर पतित तो कशातूनही होत होतो. आणि म्हणून विद्वद्भिः पतितः कीर्तितः. तर त्याला म्हणतात पतित होणे म्हणजे खाली घसरणे. आणि खाली घसरणे म्हणजे कशातून घसरणे? तो जसा एखादा विद्येतून खाली घसरू शकतो, तो विद्येतूनही पतित होऊ शकतो. म्हणजे काय, धनातून पतित होऊ शकतो. त्याला काय म्हणतो आपण? धनवान. असं ते काय, म्हणजे धनवान असतो, त्याला काय म्हणतो तो, त्याचं धन गेलं. मग त्याला काय म्हणतो? म्हणजे धनातून पतित झाला. विद्या गेली, विद्येतून पतित झाला, असं म्हणतो का नाही? विद्या गेली, ज्याचं पुण्य गेलं, मग त्या पुण्य भ्रष्ट हा, धन भ्रष्ट हा, ज्ञान भ्रष्ट हा, असं त्याला भ्रष्ट, त्याला पतित असं म्हणतात ना. असा तो पतित असतो. आणि म्हणून पतित कसा होतो तो? तुकाराम महाराज म्हणतात, बोलेवर मजो चाले या विरहित, तो जाना पतित श्रुती बोले. जो संतांनी शास्त्रांनी सांगितलेलं वर्म आहे त्याच्या विरुद्ध वर्तन करतो, तो त्याच्या जीवनातून तो पतित होतो. बोले वर्म जो चाले या विरहित, संतांनी शास्त्रांनी गीतेनी वर्म सांगितलंय त्याच्या विरुद्ध चालतो. तुकारामाने आता तुम्हाला सांगितलं वर्ण, नीती जाणत नाही, तो जाना पतित. त्याला श्रुती सांगते तो पतित असं समजावा. तुका म्हणे महापातकी पतित, हे का नाही? पण असा पतित असला तरी सुद्धा भगवंताचं नाम त्याला काय करतं? तारतं त्याला. तुका म्हणे महापातकी पतित, होती जीवनमुक्त हेळा मात्र. आता इथं सांगायचा विषय काय, सांगायची गरज नाही. पण तुमच्या डोक्यात त्या नामाचं महत्त्व सांगायचंय मला. इतका पतित असला तरी नाम त्याला तारतं. म्हणून भगवंताला काय म्हणतात? पतित पतित पावना आणि दीननाथा नारायणा. भगवान पतिताचं पावन करणारा आहे ना. भरपूर प्रमाण आहे ते पतिताचे, पण तुमच्या डोक्यात एवढंच टाकण्याकरता मी तुम्हाला सांगितलंय. तात्पर्य असा पतित झाला, तर तो पतित झाला तर का झाला तो पतित? तो अभक्त होता म्हणून पतित झाला. तिने भक्ती नाही केली ना. आणि म्हणून असा पतित असला तरी सुद्धा भक्ती त्याला तारते, नाम त्याला तरुण नेतं. पण असा पतित झाला तो का? माऊली म्हणतात, नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त. आणि मग हरीशी न वचद दैव हत्त, तो अभक्त. पहिलं तुम्हाला पतित झाला तर का झाला? तो अभक्त होता. उलटा क्रम राहिला. आता अभक्त का म्हणतात? कोणाला म्हणतात अभक्त? तर अभक्त म्हणजे, भक्त शब्दाचा अर्थ काय आहे? भजभक्त. भजभक्त, भज्यति ते भज्यति ते भक्त. हा जो भजे याचा अर्थ असतो भज सेवायाम, भज यज पूजायाम. तर भज सेवायाम याचा अर्थ भज 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 भजते म्हणजे आश्रय घेणे. ज्या वृत्तीने भगवत भजनाचा, भगवत नामाचा, भगवत रूपाचा, भगवत पूजेचा वृत्तीने आश्रय घेतला त्याला म्हणतात भक्त. लक्षात आलं? जी वृत्ती, काय तुम्ही भजन केलं म्हणजे नाही, लय आरडाओरडा केलं म्हणजे तुम्ही भक्त नाही होत. त्या वृत्तीने त्याचा आश्रय घेतला पाहिजे.
त्या वृत्तीने त्या भजनाचा भजन करणे ओंगळवानी नरका जाणे चुके ना. तुम्ही ते ड्रामा करून काय उपयोग आहे त्याचा? तर तुमच्या अंतःकरण वृत्तीने भगवंताचा आश्रय घेतला पाहिजे. त्याला म्हणतात भजभक्त. भजती. भजती म्हणजे आश्रय घेणे. आलं ना लक्षात? जशी वेली एका झाडाचा आश्रय घेते, तसं वृत्तीने भगवंताच्या नामाचा, रूपाचा, हरिभजनाचा, त्याच्या पूजेचा काय जे असेल परमार्थाचा आश्रय घेणं, त्याला म्हणतात भक्त. आणि त्याच्यात थोडंसं उलटं करायचं, त्याला म्हणतात अभक्त. सोपी गोष्ट आहे. तर असं आहे. पूज्य विषय अनुरागो भक्ती तद्वान भक्त. तर जे पूज्य विषय काय त्याबद्दल पूज्य काय आहे? आपण वेदाला पूज्य मानतो, शास्त्राला पूज्य मानतो, संताला पूज्य मानतो, भगवंताला पूज्य मानतो आणि याच्याविषयी असणारं जे प्रेम असतं त्याला भक्त असं म्हणतात. पूज्य विषयक अनुराग हा भक्ती, त्याला भक्ती म्हणतात. आणि भक्ती तद्वान भक्ता, भक्तीने युक्त असतो त्याला म्हणतात भक्त. मग त्याचा विचार त्याच्या विरुद्ध मांडायचं म्हणजे त्याला म्हणतात अभक्त. बस. आपल्या आराध्याबद्दल, पूज्य असण्या त्यांच्याबद्दल त्याचं प्रेम नसतं. परमार्थ हा सगळा प्रेमावरती, भावनेवरती, श्रद्धेवरती अवलंबून असतो. आपली त्या देवतेविषयी, आपल्या गुरुविषयी, आपल्या संताविषयी तुमची जितकी दृढ भावना असेल, निष्ठा असेल, तर त्या निष्ठेने त्याचं मार्गक्रमण होतं. हो, अभंग पाठ करणं हे सगळं काय असतं, एक प्रकारचा देखावा राहतो. हे त्याचं एक साधन राहतं ते. तुमची भजन काय करत तुमची श्रद्धा वाढवते. भजन काय करत तुमचं प्रेम वाढवतं. कशाविषयी? भगवंताविषयी, तुमच्या गुरुविषयी, संत हे प्रेम वाढवायचं साधन आहे. ते काय ते साधन आहे का ते? ते साधन नाही. तो साधन कोणतं आहे ते? तुमच्या अंतःकरणातली श्रद्धा, भाव, प्रेम याला दृढ करून त्याची वृद्धिंगत करणं. तुमचा अभंग भगवंताला नाही जोडल्या जात. तुमचं भजन कीर्तन भगवंताला नाही जोडले जात. तुमची श्रद्धावान वृत्ती भगवंताला जोडली जाते आणि ती पुण्य निर्माण करते, ती तुमचा उद्धार करते. म्हणून हे काय वृत्ती जागृत करायची साधनं असतात. भजन, पूजन, कीर्तन हे सगळं वृत्ती जागृत करणं किंवा भावना दृढ करणं किंवा श्रद्धा बळकट करणं, श्रद्धा वाढवणं याचे हे साधनं असतात. आणि या साधनाने ती आपली वृत्ती बळकट झाली का ती भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवते त्याला. आलं लक्षात? आणि मग अभक्त का झाला तो? तर पहिली गोष्ट भगवान सांगतात की त्याचं माझ्याबद्दल प्रेमच नाही. माझ्याबद्दल त्याचं प्रेम नाही. ज्याला माझी आज्ञा मान्य नाही, जो माझी निंदा करतो, जो माझा द्वेष करतो, जो माझा मत्सर करतो, त्याला म्हणतात अभक्त. आणि असा अभक्त भगवंताने गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये याचं वर्णन केलंय. एत्वे तदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ते मे मतम. सर्व ज्ञान विमूढांस्तान विद्धी नष्टान चेतसा. म्हणजे तो नष्ट करून टाकतो म्हणते तो. तर काय आहे? हे तू अतदभ्यसूयन्तः न अनुतिष्ठन्ते मे मतम. माझं मत तो स्वीकारित नाही. मग काय करतो तो? काय म्हणतो? असूयन्तः म्हणजे माझा द्वेष करतो. सर्व ज्ञान विमूढान, हे ज्याचं सर्व ज्ञान मूर्ख झालेला असतो. तान विद्धी नष्टान अचेतसा. असं त्याचं मन, त्याची वृत्ती सगळी नष्ट झाली असते. ज्ञानेश्वर महाराज त्याच्यावर फार सुंदर वर्णन करतात. माऊली म्हणतात या ठिकाणी, ना तरी प्रकृतिमंत होनी. प्रकृतिमंत म्हणजे प्रकृतिनिष्ठ झाले. जे प्रकृती म्हणेल ते करतात. प्रकृतीने जे सांगितलं ते खातात. डोळे जे पाहायला लावतील ते पाहतात. कान जे ऐकायला होतील ते ऐकतात. त्याला प्रकृतिमंत म्हणतात. इंद्रियाला देऊनी. इंद्रिय काय शेणे खायला होतात इंद्रिय. इंद्रियांची गोष्ट काय? इंद्रियाचे दिनेनं आम्ही केलो नारायणे. अशी गोष्ट काय? मन तर कुणीकडे घेऊन जातं. पण मग हे कोणाचं लक्ष सांगितलं? भक्ताचं. हे इंद्रियाला लळा दिला यांनी. जे हे माझे मत आव्हेरोनी ओसंडीत. माझ्या मताचा आव्हेर केला ज्याने त्याला अभक्त म्हणतात. माझ्या मताचा आव्हेर केला, त्यांनी टाकून दिलं. जे सामान्यत्व लेखित ते काय ते, अरे कोण पोथी वाचित राव, काय ते ज्ञानेश्वरी घेऊन बसलात, काय ते कीर्तन घेऊन बसलात, काय ते नामबुवान, काय नामस्मरण. म्हणजे ज्याला त्या आव्हेरित म्हणजे तुच्छ लेखतात. कोण लेखतं हे?
नाही, नाही. जे असं लेखतात त्याला अभक्त म्हणायचं. ज्यांची भावना अशी त्यांना अभक्त म्हणायचा. भला तो माळकरी असला आणि मोठा गंध लावणारा आणि कीर्तनकार असला तरी सुद्धा. ते त्याला काय आहे, जे ह्याला सामान्य म्हणतात, त्याला अभक्त म्हणतात. अवज्ञा करून देखत. जे ह्या गोष्टीची अवज्ञा करून पाहतात. आहेत आता ते, याच्यावर तर्क मांडणे. हे जे तिथं असं नव्हतं लिहायला पाहिजे ज्ञानेश्वर महाराजांनी. हे असं लिहायला पाहिजे होतं. असे उठावरचे शहाणे आहेत. असे उठावरचे शहाणे आहेत आणि त्यांच्या किती आकली असतात हे मला आता कळायला लागले ते. हे बोलणारी जी माणसं असतात ना, बुद्धीचे फवारे उडवणारी, त्यांना माझ्या पुढे धरून आणा तुम्ही ते. असं ते. तर या ठिकाणी अवज्ञा करून देखत संत वाङ्मयातल्या चोखा काढतात बिचारी. आता काय त्यांना किती कळतंय ते? अरे त्याच्यात व्याकरण शुद्ध आहे ते. त्यात काय नाही. साहित्य आहे, व्याकरण आहे, वेदांत आहे, भक्ती आहे, इतिहास आहे, माणसाचं जीवन आहे, प्रपंच काय नाही, काय नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला दृष्टी पाहिजे, सगळे विषय आलेले नाही त्याच्यात. हरिपाठात तर सगळे विषय आलेत. मी तुम्हाला सांगितलंय पहिलं ते. चला जाऊ दे. तर असं आहे ते. मग हा अर्थवादू म्हणती वाचाळपणे. अर्थवाद म्हणजे काहीतरी स्तुती करण्याकरता सांगितलंय ते. त्यात काय मोठं खरं असतं का? बुवा लोकं तसंच म्हणत असतात. त्यांचं कुठं एवढं मनावर घेता राव. त्यांनी म्हणतच राहायचं, आपलं चालतच राहतं. त्यालाच अभक्त असं म्हणतात. आणि म्हणून माऊली म्हणतात, "हे सामान्यत्वे लेखिती, अवज्ञा करून देखिती, का हा अर्थवाद वंती वाचाळपणे." मग आता ज्ञानेश्वर महाराज त्याच्या पुढे अभक्ताचं लक्षण फार सुंदर केलंय. जसा एखादा मनुष्य दारू पितो आणि दारू प्यायल्यानंतर त्याला पूर्ण शुद्ध हरपते. मग तो सगळा व्यवहार विसरतो. ते कपडे पण कुणीकडे जातात. तसा हा बिचारा त्या विषयाची, भोगाची, मोहाची दारू प्यायलेला असतो. मोह मदिरा भुलले. हां, मोहाच्या मदिरेने ते मोहाची दारू पित ते भुलून गेलेत. विषय विषय घेरिले, ते विषयाने पूर्ण घेरलेले असतात. त्याला अभक्त म्हणतात. अभक्त हे विषयाने घेरले नाहीत. जे विषयाने घेरलेत त्याला अभक्त म्हणायचं असं आहे. जे मोहमदिरा पेलेत त्यांना अभक्त म्हणायचं. जे भगवंताच्या मताला सामान्य लिखितात त्याला अभक्त म्हणायचं. जे भगवंताच्या मताचा अव्हेर करतात, द्वेष करतात त्यांना अभक्त म्हणायचं असं आहे. अज्ञानपंकी बुडाले. भक्त अज्ञानात बुडाले नाहीत. जे अज्ञानात बुडालेत ते अभक्त असतात. त्याला काहीच नाही कळत. वेद नाही कळत, शास्त्र नाही कळत, संत नाही कळत, त्याला स्वतःचं नाही कळत आणि कळत नाही हे पण नाही कळत. त्याला म्हणतात अज्ञानपंकी बुडाले. त्याला म्हणतात अभक्त, निभ्रांत. हे निश्चित मान. का चंद्राचा उदय जायसा उपयोगा न व्हायसा. चंद्राचा उदय झाला मग काय कावळ्याला रात्री काय उडतो का? काय उपयोग होत नाही त्याचा. मूर्खा विवेकू तैसा रुचेल ना. आता इथं ज्ञानेश्वर महाराजांनी अभक्त म्हणायच्या वेळी त्याला मूर्ख म्हटलंय. असा मूर्ख आहे म्हणले आणि कुठं त्याच्या मूर्खाच्या नादी लागता. असा जो अभक्त असतो, तो अभक्त पतित होतो. माऊली म्हणतात, "नाही ज्याशी भक्ती, तो पतित झाला." असा अभक्त होतो आणि असा अभक्त काय होतो? पतित होत असतो. आलं लक्षात? आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, "तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय." हे काय आहे, याला अभक्त म्हणतात. तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. माय शब्दाचा अर्थ आहे तुमचे 42 कुळ्या म्हटलं तरी काही अडचण नाही ते. कारण का तर अभक्त काय एकटा नाही ते करीत तो, असं आहे ते. जसं एक झाड वाळलं जर ते झाड जर पेटलं तर सगळं अरण्य पेटून टाकतं. आणि एक झाड जर सुगंधी असलं तर सर्व अरण्य सुगंधी करतं. तसा कुलात एक जर भारी भक्त जन्माला आला तर तो सगळं कुळ उद्धरून टाकतो. आणि एखादा जर अभक्त जन्माला तर सगळं कुळ नरकाला घालून टाकतो तो. अशी गोष्ट आहे. म्हणून ती अभक्ताची गोष्ट आहे. म्हणून त्याला काय म्हणतात, जे पाखंडी असतात त्याला अभक्त म्हणतात. ब्राह्मण जरी असला पण तुकाराम महाराज म्हणतात त्याला सुद्धा अभक्त पतितच म्हणा. किंवा नाम न घेणारा असतो त्याला अभक्त म्हणतात. संपवतो त्यात असं आहे. म्हणजे इथं काय म्हणतं माऊलीने काय म्हटलंय, तुकाराम महाराज म्हणतात, "ती अभक्ताशी आवडे पाखंड नलगे त्या गोड परमार्थ." मग ज्याला परमार्थच आवडत नाही त्याला काय म्हणतात तुम्ही आहे का नाही? जे पाखंड असतात. ती अभक्ताशी आवडे पाखंड. जे अभक्त असतात हे कीर्तनामध्ये जे पाखंड कुटतात हे, हे पाखंडी. याला काय म्हणतात?
काहीतरी वल्गना करायच्या, निर्लज्जासारखं काही पण बोलायचं. काही बोलायचं म्हणजे त्याला काही आधार नाही. अरे, एखादी ओवी घेऊन त्याचा सखोल अर्थ सांगावा, अभंग घेऊन त्याचा सखोल अर्थ सांगावा, त्यातून विनोद निर्माण करून एखादा विनोद टाकावं. समाजाला आळस येऊ नये म्हणून विनोद जरूर करावेत. आम्ही पण विनोद करतो. असे गोड विनोद असतात, त्या नाथ महाराजांनी विनोद केलेत, तुकाराम महाराजांनी विनोद केलेत, माऊली ज्ञानोबांनी विनोद केलेत. असे काय त्याला नॉर्मल विनोद असं म्हणतात त्याला. विनोद करावेत, विनोद जरूर करावेत. श्रोते प्रफुल्लित राहण्याकरता विनोद करावेत. पण सिद्धांत कळण्याकरता दृष्टांत आणि विनोद असं पाहिजे. त्या श्रोत्याला सांगितलेला सिद्धांत कळण्याकरता दृष्टांत, त्या दृष्टांतातून विनोद साधला, पण त्याला वक्ता म्हणतात. नाही बाकी सगळे वक्ते असतात ते. सि सिद्धांताकरता दृष्टांत सांगायचा आणि त्या दृष्टांतामध्ये विनोद टाकायचा. या 2 गोष्टी ज्याला साधतात त्याला वक्ता म्हणतात. तर असं आहे. आणि म्हणून मग या ठिकाणी महाराज म्हणतात, "तेवी अभक्ताशी आवडे पाखंड." ज्याला पाखंडी कीर्तन ऐकायचं आहे, आवडतं त्याला, ते अभक्तच असतात हे. आणि जे पाखंडी कीर्तन करतात हे सुद्धा अभक्तच असतात. भले ते काही काही असो, ते माळकरी सुद्धा गंध लावलेला असतो त्यांनी. हे पाखंड करतात ना, संतांचा अपमान करतात हे. संत वचनाला बाध आणतात ती माणसं. म्हणजे संत वचनाला गौण ठरवतात ते. संत वचनापेक्षा पाखंडाला महत्त्व देतात. याला अभक्तच म्हटलं पाहिजे. मी नाही तर तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी. म्हणजे जे अभक्त असतात, अभक्ताशी आवडे पाखंड आणि न लगे त्या गोड परमार्थ. गोड लागत म्हणजे काय? त्याला ओव्या सांगायला काय रोग आहेत? त्याला गोड लागत नाहीत ना. अभंग सांगायला काय त्याला गोड लागत नाही ना. म्हणजे भगवंताची कथा कथा सांगायला त्याला गोड परमार्थ आवडत नाही ना त्याला. मग पाखंड सांगायला मात्र आवडतं. कशात कशात काही सांगतो. याच्यात मत अन् त्याच्यात ते अन् त्याच्यात हे अन् याच्यात हे अन् काही काय सांगतो. गायन माय काय सांगेल त्याचा भरोसाच नाही. अरे पाखंड आहे ते. ते जिथं तुम्हाला ओवी घेऊन, अभंग घेऊन सांगितलं तर त्याला आधार येतो तो. असो तो भाग. आपला विषय काय चाललाय? त्याला अभक्त म्हणतात. ज्याला पाखंड आवडतं त्याला अभक्त म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, "अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड." आणि काय त्याची रांड प्रसावली? मग आता काय अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड. अभक्त पाखंड आवडणारे अभक्त असतात. आणि परमार्थ ब्राह्मण जरी असला तरी त्याला जर परमार्थच आवडत नाही, त्याला पण अभक्त म्हणतात ना. आपण अभक्त सांगतोय ना. तर असा नाही ज्याशी भक्ती तो पतित आणि अभक्त. आपलं पती सांगितले तुम्हाला अभक्त, असा अभक्त आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जो नामस्मरण घेत नाही त्यापेक्षा नामस्मरण ज्याला आवडत नाही त्याला पण तुम्ही अभक्तच म्हणा. नाम नवदे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा. ज्याच्या मुखात कधीच नामस्मरण येत नाही त्या 2 बापाचा आहे. आता तुकारामाची भाषा झेपण का लोकाला. आता काही लोक 150 लोक कीर्तनकारांनी असं बोलावं, कीर्तनकारांनी तसं बोलावं, कीर्तनकाराची भाषा ही असं आहे. अरे ती भाषा काय क्लासिकल घेऊन चालते का बऱ्याच बऱ्याच वेळेला? काही वेळेला कीर्तनकारला त्या धोपाट्याच घ्याव्या लागतात. त्यांच्या पुढे काय सगळा क्लासिकल समज बसलेला नसतो. कीर्तनाची गोष्ट वेगळी असते. तुम्हाला एखाद्या दिवशी त्याच्यावर मी सांगेन तुम्हाला. असे पाठाची भाषा, प्रवचनाची भाषा, तीर्थक्षेत्रातल्या कीर्तनातली भाषा आणि एकदम खेडेगावातली भाषा, ते काय काय असतं ते तुम्हाला एखादी सांगणार आहे. ते ही भाषा बदल असते ती. तर ते महाराजांची भाषा आहे. याला सांगायचं अभक्त याला म्हणतात. असं आहे. म्हणजे नामनवदी ज्याची वाचा आणि तो लेख दो बापाचा. हीच ओळखावी हीच ओळखी तयाची खून जाणा अभक्ताची. तुकाराम महाराज म्हणते याला खून तुम्हाला अभक्ताची खून जाणायची असली, खून जाणा अभक्ताची. कोणती? हीच त्याची ओळख आहे म्हणली. ज्याच्या मुखात कधीच नामस्मरण येत नाही. त्याला अभक्त असं म्हणतात. आता तुम्हाला किती वर्णन केलं ते काही थांबणारं संपणारं नाही. पण ते चला असो. मुद्दा काय सांगायचा? ज्याशी माऊली म्हणतात, "नाही ज्याशी भक्ती तो पतित आणि अभक्त." पतित आणि अभक्त. तर तो अभक्त का बनला? तर त्याचं थोडक्यात वर्णन करायचं. तो अभक्त बनण्याचं कारण काय आहे? तर त्यांनी भक्ती केली नाही म्हणून तो अभक्त. आणि अभक्त का झाला तो? कोणाला भक्ती करू वाटत नाही, पण बिचाऱ्याचं कर्म आडवं येतं. आणि ते ते पण माऊलीने सांगून टाकितलं. काय सांगितलं? "नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त न हरीशी न भजत दैवहत."
तो भजत नाही, त्याचं कारण त्याला दैवत आहे. आणि म्हणून आमचे भाऊ सांगायचे, ते का गुरुजींचं एक वाक्य सांगायचं. गुरुजी म्हणायचे, "अरे परमार्थ करायला सुद्धा काय घेऊन यावं लागतं? भाग्य घेऊन यावं लागतं. त्याला दैव घेऊन यावं लागतं. पुण्यवानाशिवाय परमार्थात प्रवेशच होत नाही आणि पुण्याशिवाय तो परमार्थात टिकतच नाही." अनेक प्रमाणे बहुत सुकृताची जोडी झाले का, ते भाग्याचाच प्रश्न आहे, पण चल जाऊ द्या तो. तर थोडक्यात हरिशिन्य न भजत दैवत. दैवत म्हणजे काय? दैवहीन. त्याला का दैवत म्हणजे काय? दैवहीन. त्याला म्हणतात दुर्दैवी, त्याला म्हणतात करंटा, त्याला म्हणतात भाग्यहीन, त्याला म्हणतात फुटक्या नशिबाचा, त्याला म्हणतात पालथ्या नशिबाचा, त्याला म्हणतात पालथ्या पायाचा. ही गावठी भाषा आहे म्हणलं, हे सोडून द्या तुम्ही. पण ते अरे कीर्तन करायला हे लागतात शब्द ते, कारण त्यांच्या पुढे तसे बसलेले असतात ती माणसं. आणि म्हणून दुर्दैवी, दैवहीन, करंटा, भाग्यहीन अशा माणसाला परमार्थ करता येत नाही. त्याच्याकरता भाग्य घेऊन जन्माला यावं लागतं. आणि म्हणून माऊलीने असं म्हणलं, "अरे करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे, सदैव सभाग्य तोची हरिरंगी नाचे." मग दोन गोष्टी झाल्या. करंटे कपाळ म्हणजे काय? दैवहीन. आणि नाम नाही वाचे आणि सदैव सौभाग्य तोच हरिरंगनाचे. म्हणजे जे भाग्यवान असतो तोच भगवत भक्ती करू शकतो. म्हणजे जे खरोखर दैवहीन असतात बिचारे ते असतात, ते कशा असतात ते, म्हणजे मृत समान असतात ती माणसं. तर चल जाऊ द्या, तो भाग असा आहे. तर भगवत कथा सोडून पाखंड कथा ऐकतात ज्या काय म्हणतात त्याला, मग पाखंड कथा म्हणजे काय, त्या मनाला आवडतील त्या कसा असं म्हणतात. अकल्पकारी म्हणजे कल्पना नसलेल्या कल्पना उभ्या करून सांगायच्या असतात, त्या अशा कथा सांगतात. हरिनाम गुण कीर्ती ज्याशी उल्हास नुपजे. तर थोडक्यामध्ये ज्याशी उल्हास नुपजे चित्ती आणि तो परम आभागी त्रिजगती जाण परीक्षिती निश्चित तू. त्या चतुश्लोकी भागवतामध्ये हे वर्णन केले. अभाग्य कोण असतो? तर हरिनाम गुण कीर्ती ज्याशी उल्हास नुपजे चित्ती. भगवंताचं नाम संकीर्तन कथा ज्याला त्याच्या चित्तात कधी आनंद होत नसतो, तो परम अभागी त्रिजगती. ह्या तिन्ही लोकांमध्ये तो अभागी आहे. जाण परीक्षिती निश्चित तू. आणि जो असा आहे, तर जो पापकार्य आहे, जो बहिर्मुख आहे, जो विषयासक्त आहे, जो अधोगतीला जातो, जो नरकाला जातो, असा जो असतो त्याला अभाग्य असं म्हणतात. म्हणून तुका तुका आर्य ऐक भाग्यहीना आणि कार्य राम नामा विसरलासी. तुका आर्य ऐक भाग्यहीना आणि कार्य राम नामा विसरलासी. उद्धवासी ठाव नाही भाग्यहीना उद्धराशी ठाव नाही भाग्यहीना आणि विनमुख तो जाना संत चरणाची या. म्हणजे हे भाग्याला काय म्हणतात? भाग्यहीन. म्हणजे ज्याच्या ज्याच्या नशिबात ते नसतं त्याला काय म्हणतात? ते भाग्यहीन. भाग्याने ती गोष्ट करावी लागते. भाग्याने संत मिळत असतात, भाग्याने हरिभक्ती घडत असते. त्याचे दुर्दैव हे हरिकृपेने हरिनामानेच निवृत्त होत असते. म्हणजे भगवंत हे आता मग त्याचं दुर्दैव कशा निवृत्त होईल? हरिनामाच निवृत्त होतं. तर असा भाग्यहीन असला तरी सुद्धा तो त्याचं भाग्य दूर होण्याकरता त्याला दुसरं काही नाही, तिने भगवंताची भक्ती केली तर त्याचं ते भाग्य निवृत्त होऊन जातं. भगवान सांगतात, मग भगवंताच्या प्रसादाने मच्चित्त सर्व दुर्गानी मत प्रसादात तरिष्यती. सर्व दुर्गानी याचा अर्थ काय? महाभयंकर कठीण कठीण असे दुःख, कठीण असं प्रारब्ध माझ्या प्रसादाने ते सगळे तरून जातात. म्हणजे याचा अर्थ भगवत प्राप्ती, भगवत भजन असलं तर सर हरी आला आता, मग कायची भयचिंता, भयच कुठं राहिलं त्याला, मग सगळं निवृत्त होऊन जातं. किंवा हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय चिंता आस आणि होनी राहती उदास.
बळकट कास भक्तीची. जाऊ द्या, मुद्दा असा आहे, हे दैवहीन याला असं म्हणतात. म्हणजे त्याच्या दैवात नव्हतं. करंटे कपाळ ज्याचे नाम नाही, किंवा तुका म्हणे पापे. नाही नाही, काय आहे? तुका म्हणे नाड, पाप ठाके हिताड. हे काय आहे? पाप ना हिताच्या आड टाकता येतात, तर काय ते नशीबच त्याचं फूट करत ना ते. तर असं त्याला म्हणतात दैवहत, म्हणजे दैवहीनता. दैवहीनता असल्यामुळे त्याला हरिभक्ती घडली नाही. हरिभक्ती घडली नाही म्हणून तो अभक्त झाला, आणि अभक्त झाला म्हणून तो पतित झाला. आणि या अशा दैवहीन, अभक्त आणि पतित असा जो अभक्त आहे, त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी 2 ओळीमध्ये केलंय. पर्वताप्रमाणे पात करतो, त्याचं पाप वज्रलेप होतं. कारण तो वज्रलेप होण्याकरता तो अभक्त, त्याने भक्ती केली नाही म्हणून त्याचं पाप वज्रलेप होतं. आणि अभक्त कशाला म्हणतात, तुम्हाला शंका येऊ नये म्हणून, ज्यांनी भक्ती केली नाही. कारण का, तो दुर्दैवी होता, करंट्या कपाळाचा होता, म्हणून त्याला भक्ती घडली नाही. आणि म्हणून तो अभक्त झाला, आणि अभक्त झाला म्हणून तो पतित झाला. तर त्यांनी भगवंताचं नाम करावं, भगवंताची भक्ती करावी, हे सगळे त्याचे दोष दूर दूर होऊन जातील. पण तो तसा करीत नाही. काय ज्ञानेश्वर महाराजांना त्याचा राग आला हे काय मला कळालं नाही. तो हे न करता अनंत वाचाळ बरळती बरळ, त्याला कसं काय भगवंत प्राप्त होईल, तिसऱ्या चरणामध्ये त्याचं वर्णन केलं आहे. त्याचं चिंतन उद्या करूया. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.